श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आले आहे. चला तर पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी आज कोणता संदेश पाठवलेला आहे. स्वामींना तुम्हाला आज काय सांगायचे आहे ते. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओमध्ये 2 चित्रे दिलेली आहेत. त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा. जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे, हे लक्षात घ्या. जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे. संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्वामी भक्तांनो, आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे. ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यासाठी आज एक आनंदाची बातमी येत आहे. ती बातमी ऐकण्यासाठी तू आता तयार राहा. बाळा, तू तुझ्या कामाप्रती खूप प्रामाणिक आहेस. तू तुझे काम अगदी मन लावून करत असतोस. कोणतीही अपेक्षा न बाळगता फक्त तुझे काम तू प्रामाणिकपणे करत राहतोस. जे मिळेल, जसे मिळेल त्यात तू आनंदी राहतोस. तुझी परिस्थिती कशी का असेना तरी देखील तू त्यात कधीच हार मानत नाहीस. त्यामध्ये तक्रार करत नाहीस. नेहमी त्यातच समाधानी राहतोस. बाळा, तुझा हा गुण मला खूप आवडतो. तुझी निर्गुण भक्ती आम्हाला खूप आनंद प्रदान करत असते. तू जेव्हा आमची पूजा करताना आरती म्हणत असतोस तेव्हा तुझे ते मधुर शब्द आम्हाला खूप मंत्रमुग्ध करत असतात. तुझ्या पूजेने आम्ही नेहमी खूप प्रसन्न होत असतो. त्यामुळे बाळा, आम्ही तुझ्या या निर्गुण भक्तीने प्रसन्न होऊन तुझ्याकडे आशीर्वाद पाठवत आहोत. आमचा तो आशीर्वाद लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. बाळा, तुझ्यातील तो साधा भोळा स्वभाव आम्हाला खूप आवडतो. तुझे मन हे खूप पवित्र आहे. तुझे मन साफ आहे. छळ कपट म्हणजे काय हे तुला अजिबातच माहिती नाही. तू खूप प्रेमळ आहेस. बाळा, पण या कलयुगात तुझ्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांना खूप त्रास दिला जातो. तुम्हाला त्रास सहन करावा लागत असतो. तुझ्या या साध्या भोळ्या स्वभावामुळे कितीतर जण तुझा गैरफायदा घेत असतात. तुला फसवतातही. याने तुला खूप त्रास होत असतो. तू खूप दुःखी होत असतोस हे आम्ही पाहत असतो. बाळा, साधे भोळे असणे हे पवित्रतेचे लक्षण आहे. हा गुण सर्वांच्यातच नसतो. अशा व्यक्तींचे आमच्या हृदयाच्या खूप जवळ स्थान असते. बाळा, तुला स्वतःला बदलण्याचा, तुझ्या स्वभावाला बदलण्याचा खूप प्रयत्न केलास. पण तुला बाकीच्या लोकांसारखे कपटी वागता येत नाही. म्हणून तू खूप दुःखी आहेस. पण बाळा, कपटीपणा हा तुझा गुणच नाही. तू काळजी करू नकोस. तुझ्या भोळेपणाचा जे लोक फायदा घेत असतात त्यांना त्यांच्या ह्या कर्माची शिक्षा त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळतच आहे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. आमचे लक्ष आमच्या भक्तांवर नेहमी असते. बाळा, तू काळजी करू नकोस. आम्ही तुझ्यासोबत काहीच वाईट घडू देणार नाही. तू माझं लाडकं साधं भोळं बाळ आहेस. माझ्या मायेचा प्रेमाचा पदर तुझ्या डोक्यावर नेहमी असणार आहे. आम्ही तुला या कपटी लोकांपासून नेहमी सुरक्षित ठेवू. तू भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. बाळा, तू जर मला खरंच मनापासून तुझी आई मानत असशील तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल.
ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया. स्वामी म्हणतात, बाळा, अडचणी, संकटे हे फक्त तुझ्याच आयुष्यात तुझ्याच वाट्याला आलेली आहेत असे तुला जर वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तू जरा तुझ्या अवतीभोवती नजर फिरवून तरी बघ. तेव्हा तुला कळेल की बाकीच्यांच्या अडचणींसमोर तुझी अडचण ही खूपच छोटी आहे. बाळा, तू तुझे जीवन संपवण्याचा विचार करत आहेस, तुझे हे विचार आम्हाला अजिबातच आवडलेले नाहीत. तुम्हाला एवढा चांगला मनुष्य जन्म मिळालेला आहे, धनधाकड शरीरयष्टी मिळालेली आहे, तीव्र बुद्धिमत्ता मिळालेली असतानाही तुम्ही स्वतःला कमनशिबी आणि हतबल लाचार समजता. बाळा, संकटे ही आयुष्यात येतात आणि जातातही. पैसा आयुष्यात येतो आणि जातोही, पण तुमचा जो हा मौल्यवान क्षण आहे तो एकदा गेला की पुन्हा परत येत नसतो. जिवंत असण्याचे महत्त्व जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मरणाच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला भेटा आणि त्याला विचारा की तुला काय वाटत आहे. तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला सांगेन की मला आणखीन जगायचे आहे, मला वाचवा. बाळा, तुम्ही मनुष्य जरा जरी तुम्हाला अपयश आले की लगेचच जीव देण्याच्या भाषा करता. जीवन हे तुम्हाला खेळ वाटतो का? आणि ज्या वेळेस खरंच मरण दारात उभे राहते तेव्हा तुम्ही जीवनाची भीक मागत असता. तेव्हा तुम्हाला जिवंतपणाचे महत्त्व समजते. बाळा, जेव्हा तुम्ही जीव देण्याचा विचार करत असता तेव्हा आम्ही तुम्हाला दिलेल्या या मनुष्य देहाचा तुम्ही अपमान करत असता. जीवन तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी मिळालेले आहे आणि तुम्ही तुमच्या चाललेल्या परीक्षेपासून पळून जाण्याचा विचार करत आहात. बाळा, या मनुष्य देहापासून तुम्ही पळून जालही, पण जोपर्यंत तुमच्या कर्माचा फेरा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची परीक्षा ही चालूच राहते. त्यामुळे या परीक्षेपासून पळून न जाता त्या परीक्षेला सामोरे जावा. जितकी अवघड परीक्षा असते तेवढेच त्याचे मिळणारे फळही मोठे आणि खूप गोड असते. आणि तुम्ही माझी लेकरं आहात. तुमच्याच या कर्माच्या फेऱ्यांपासून तुम्ही पळ काढण्याचा विचार करत आहात. बाळा, ही तुमच्याच कर्माची फळे असतात आणि ती तुम्हालाच भोगून संपवायची असतात. सोन्याला तसेच हिऱ्यालाही चकाकी येण्यासाठी, मोल प्राप्त होण्यासाठी त्यांनाही गरम भट्टीतून जावे लागतेच. घानाचा घाव हा सोसावाच लागतो, तेव्हा त्यांना एवढे मोल प्राप्त होत असते, ते मौल्यवान बनत असते. बाळा, अगदी तसेच तुझेही होत आहे. ही संकटे, ह्या अडचणी या तुला कमजोर नाही तर मजबूत बनवण्यासाठी झालेल्या आहेत. कारण तू एक खूप चांगली व्यक्ती आहेस. ह्या अडचणी, हे संकटे तुला मौल्यवान बनवत आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून पळ काढण्याचा विचार मनात आणू नकोस. त्या परीक्षांना सामोरे जा. बाळा, कोणामुळेही कोणाचेही काहीही अडत नाही. तू देखील थांबू नकोस. जिद्दीने या संकटांवर मात कर आणि एक मौल्यवान हिरा बनण्यासाठी तयार हो. बाळा, मी आज तुला या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा शांतपणे विचार कर आणि तुझा खरंच माझ्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.